जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील 33 वर्षीय ईश्वर कंडागळे हे एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते। शहापूर येथील धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर कंडागळे हे स्वतः दुचाकीवरून जात असताना एसटी बसने त्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की ते जागीच कोसळून मृत्युमुखी पडले। दुर्दैव म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, जे रोज प्रवाशांच्या जीवांची काळजी घेत एसटीने सुरक्षित घरी पोहोचत होते, त्यांचे जीवन एसटीच्या चाकाखाली संपले। अपघातानंतर नागरिकांनी धाव घेऊन त्यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। त्यांच्या या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। श्रावण संपल्यावर लगबग सुरू होते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची। या गणपती बाप्पा आणि गौरीच्या स्वागतासाठी तसेच हरतालिकेच्या पूजनासाठी वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी पूजेचे साहित्य, हरतालिकेचा आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या उपलब्ध झाल्यात। तर या सणाच्या खरेदीसाठी स्त्रियांची लगबग मोठ्या प्रमाणावर दिसून येते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। नगर साहब आज भी आले तुम्ही।
जुना तहसील परिसरातील एका विहिरीत 45 ते 50 वयाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। अग्निशमन दलाने सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला, तर मृतदेह कुजल्यामुळे मृताची ओळख पटू शकली नाही। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। एरिया में आते हैं कुछ खेती को करना उधर से हो जाना नीचे उतरो खरा दूसरा नीचे उतरो इंग्लिश मिला आदमी का सिंदखेड राजा विकास आराखड्यातील कामे पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी आज न्यूज मराठी 24/7 सोबत दिलेल्या मुलाखतीमध्ये शेतकरी मित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी यांनी केली आहे। तसेच सिंदखेड राजा लोणार तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून 10 सप्टेंबरपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सिंदखेड राजा शेवटच्या टोकापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत लॉंग मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। आज आपण आहोत सिंदखेड राजामध्ये आणि या ठिकाणी आज शेतकरी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ चौधरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आज आपण सिंदखेड राजा विकास आराखडा आणि या विषयावर चर्चा करणार आहोत। सिंदखेड राजा हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि या ऐतिहासिक गावची या विकासाची भूमिका महाराष्ट्राच्या विकासाची दिशा या सिंदखेड राजाच्या गावाहून होते, परंतु सिंदखेड राजाचा विकासच हा शून्य आहे। कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतोय। भ्रष्टाचार चालल्यामुळे गावचा विकास हा संपूर्णपणे थंडावलेला आहे। आज गावाची परिस्थिती आरोग्य धोक्यात आलेलं आहे। नाल्या नाही, रोड नाही, रस्ते नाही, प्रत्येक ठिकाणी परिस्थिती या ऐतिहासिक गावची खूप दयनीय अवस्था निर्माण झाली आहे। आणि आता नव्यानेच 14/10/2024च्या शासनाच्या मंजुरीनुसार 10 कामाची मंजुरात मिळाली आहे। ही 10 कामे पारदर्शकपणे होणे सुद्धा गरजेचं आहे। या 10 कामाला 5 कोटी 10 लाखाचे कामे असून सदर कामाची वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहणी केली असता 2-2.5 कोटीच्या आत सर्व कामे बसतात। म्हणून या कामातील काही निधी उरून हा निधी सिंदखेड राजामध्ये स्मशानभूमीसाठी वापरण्यात यावी। स्मशानभूमीमध्ये आज गवताचे साम्राज्य वाढलेले आहे, घाण खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे, ती साफ झाली पाहिजे। त्याच्यानंतर सिंदखेड राजाच्या स्मशानभूमीमध्ये नारळाचे वृक्षारोपण करण्यात आलं पाहिजे, जेणेकरून स्मशानभूमीचं एक सौंदर्यीकरण निर्माण होईल। सिंदखेड राजामध्ये स्वर्गरथ सुद्धा नाहीये, तो सुद्धा या निधीतून जर ट्रान्सफर करून दिला तर तो सुद्धा एक चांगला मुद्दा आहे, तो सुद्धा यामध्ये झाला पाहिजे। म्हणून ही 5 कोटी 10 लाखाची जी कामं आहे ही पारदर्शकपणे व्हायला पाहिजे आणि जी कामं आहे त्यामध्ये काही कामं झालेली आहे असे निदर्शन येते। म्हणून काही निधी याच्यातून 100% उरायसारखी परिस्थिती आहे। या उरलेल्या उर्वरित निधीतून गावातील इतर हा निधी वापस न जाता गावातील इतर कामे या निधीतून करण्यात यावी। शेतकऱ्यांच्या
दुष्काळी परिस्थितीबद्दल 10 सप्टेंबरचा जो लॉंग मार्चचा इशारा दिला आहे त्या बाबतीत सांगाल. जो लॉंग मार्चचा आम्ही इशारा दिला आहे त्यावर आम्ही ठाम आहे, कारण शेतकऱ्याला या नुकसान भरपाईची गरज आहे आणि जर तो शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तर तो लॉंग मार्च आम्ही करणारच आहे, तो विषय ठरलेलाच आहे. आपला काहीतरी तो पर्जन्यमापक यंत्राबद्दल आरोप आहे, त्याबद्दल सांगा. 5 वर्षापासून 10 वर्षापासून त्याकडे कोणी बघतच नाही, त्याच्यामुळे ते पर्जन्यमाप ते सरळ सरळ ते चुकीचे आहे, बंद पडलेले आहे आणि त्याची दुरुस्तीसाठी शासनाच्या काही कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कदाचित ते झालं असेल. हे होते शेतकरी मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ चौधरी आणि त्यांच्यासोबत आज आपण शिंदखेड राजा विकास आराखडा आणि शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईबद्दल त्यांनी केलेली मागणी याबद्दल चर्चा केली. मी रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7 साठी शिंदखेड राजा, बुलढाणा. गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सव सुरू होण्याआधीच पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसापासून उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. उष्णतेपासून मुक्ती मिळाल्यामुळे नागरिक आनंदी झाले असून गणपती बाप्पाच्या स्वागताला निसर्गाची साथ लाभली आहे. तर गावोगावी शहरामध्ये थंडगार वातावरण तयार झाल्याने उत्साहाच्या तयारीत नवचैतन्य संचारले. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तासच बाकी राहिले आहेत. पुण्यातील गणेश उत्सव जगभर प्रसिद्ध आहे, तर या गणेश उत्सवासाठी विविध देखावे बघण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. पुणेकरांचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील लोकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने यंदाच्या वर्षी केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा साकारला आहे. हा देखावा बघण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत. तर या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीची संपूर्ण रूपरेखा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने ऑटो रिक्षा चालक आणि मालकाच्या विविध मागण्यांसाठी आज क्रांती चौकातून प्रादेशिक परिवहन कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना ठाकरे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर यांनी केले। मोर्चामध्ये शहर आणि जिल्ह्यातील टॅक्सी रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। चलो चलो पैदल चलो, थोड़ा देर चलो, मैं थोड़ा पीछे सर। शहराचा आहे, मग ग्रामीण भागामध्ये बिनधास्तपणे चालतात। तुमचं हे शेअरिंग विषय खाजं परत पोहोचत अजून काय म्हणजे बाकी जणांना काय सांगायचं असेल वो जो गोल्डन वाला है, लेकिन वो पिछले साल का हो गया करके फिर से लगाने को नहीं, फिर भी उसके मतलब आप चेक कर लेना, क्योंकि बहुत से लोग क्या करते हैं वो निकालने लगा थे रेडियो वाले। वो सूचना दे देता, लेकिन वैसा नहीं है। ठीक है, ओके। काय सांगणार आपण? आज आरटीओ प्रशासनाला आपण निवेदन दिलं महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं, काय मागणी होती? सगळ्यात पहिले सर्वात प्रथम आपल्या चॅनलचं आभार, अभिनंदन। दुसरं, ज्या युनियनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी या मोर्चाला सक्सेस करण्यासाठी वेळ दिला त्यांचं अभिनंदन व आभार। तसं पोलीस प्रशासनानेही सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन। मूळ मागण्या, बॅटरी रिक्षा बंद करा, L5 आणि L3 मधला गोड बंगाल आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहे। L3 ला ताशी 30 किलोमीटर चालायचा अधिकार आहे, L5 ला ताशी 60 किलोमीटर। 60 आणि 30 मध्ये तफावत आहे। ई रिक्षा म्हणजे 30 वाली, L5 रिक्षा म्हणजे 60 वाली, त्याला परवाना लागू होतो। त्याचा GR राजपत्र ज्याला म्हणतो आपण केंद्र सरकारचं, तो राजपत्र माझ्याकडे आहे। दुसरा विषय आहे कंपनी बसमध्ये होणारी अवैध वाहतूक, प्रवासी MIDC मध्ये जाणाऱ्या बसेस आहे, कंपनी वर्कर घेऊन जातात, प्रवासी आणतात, कंपनी वर्कर घेऊन जातात। स्मार्ट सिटी बसला सीटिंग कॅपॅसिटी नाही, महानगरपालिका प्रशासन जागा देत नाही, RTO प्रशासन महानगरपालिकेला NOC देत नाही। हा गोड बंगाल कुठेतरी थांबला पाहिजे। या उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार केली तर त्यांनी हे सांगितलं की आम्हाला RTOची NOC पाहिजे। आता RTO ला सांगितलं तर ते म्हणतात तो आम्ही महानगरपालिकेची मीटिंग घेतली, तुम्ही समोरासमोर कधी येणार? एक सावतर बहीण आणि एक सख्खी बहीण, चुराडा रिक्षा चालकाचा हा थांबला पाहिजे। विषय असा आहे की शहरामध्ये रिक्षा चालकावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही बातम्या व्हायरल झालेल्या आहेत की रिक्षा चालकावर गुन्हे दाखल झालेले आहेत। मूळ कारण आहे RTO प्रशासनाने वेळीच जागा दिलेली नाही, जागेसाठी महानगरपालिकेला NOC दिलेली नाही। दुसरा प्रश्न आहे की दर फलक लावण्यात आलेले नाही, मग ते शेअरिंग असेल मीटर असेल, प्रत्येक चौकामध्ये आपल्या शहरामध्ये 12 चौक असे आहे की त्या ठिकाणी दर फलक लावले तर जनजागृती करायचा व्यवसाय किंवा जनजागृती करायचं टेंडर या शासनाला भरावं लागणार नाही, जनजागृती ऑटोमॅटिक होईल। जनतेला माहिती मिळायला पाहिजे की रिक्षाचं भाडं किती, कुठून कुठे जायचं, हे दर फलक प्रशासनाने लावले पाहिजे।
रिक्षा चालकामध्ये आणि जनतेमध्ये भांडण होणार नाही. जनता असुशिक्षित नाही, सुशिक्षित आहे. रिक्षा चालकही सुशिक्षित आहे, परंतु वाद निर्माण होतो पैशामुळे. आरटीओ प्रशासन पैशाच्या कारणावरून रिक्षा चालकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर दर फलक लावले तर रिक्षा चालकावर गुन्हे दाखल होणार नाही, आणि दर फलक नाही लावले तर असे आमचे अजूनही कित्येक रिक्षा चालकावर फसवणुकीचे किंवा जास्तीचे खोटे गुन्हे दाखल होतील. हे थांबले पाहिजे. यासाठी नवीन परवाने बंद करा. कल्याणकारी महामंडळाची घोषणा झालेली, अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. अंमलबजावणी करा. तसेच आमच्या ज्या पद्धतीने एअरपोर्ट आहे, चिकलठाणा विमानतळ आहे, त्या ठिकाणी रिक्षा चालकाला पार्किंगसाठी 30 रुपये मोजावे लागतात आणि त्याला भाडं भेटतं 60 रुपयाचं. तिथंही अधिकृत थांबा. मग ती महानगरपालिका असेल किंवा आरटीओ प्रशासन असेल. हे का बोलतोय? एअरपोर्ट आमच्या महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि आरटीओ प्रशासनाच्या हद्दीत आहे. जर रिक्षा चालकाकडून टॅक्स घेतला जात असेल तर तो थांबवा, आणि जर आमच्या मागण्या प्रेमानं मान्य नाही झाल्या तर 17 सप्टेंबर रोजी, मुक्ती संग्राम दिना रोजी, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये सिद्धार्थ गार्डन येथे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आज तुम्हाला देण्यात येत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. कृपया याची नोंद घ्यावी. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन जातीय तेढ निर्माण करू नये असं म्हणत बीडचे धनगर समाजाचे नेते आनंद काळे यांनी हाकेंना सुनावलंय. ते म्हणाले की धनगर समाजाची मुळात मागणी एसटी आरक्षणाची आहे. आपण ओबीसीचं नेतृत्व करत आहात आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहात, त्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण करू नका. तर आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे असं विधान धनगर समाजाचे नेते आनंद काळे यांनी केले. सर्वप्रथम तर जय शिव मल्हार. मी आनंद सर्जेराव काळे, वडवडी तालुक्यातील एक धनगर समाजाचा असून काल परवा जे लक्ष्मण हाके साहेब यांनी आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत, मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, साहेब आपण राजे मल्हारराव होळकर तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत असं तुम्ही वारंवार सांगता. तर हीच का आपली शिकवण? असं आपण एवढ्या अनुभवी माणसांबद्दल आपण असे अपशब्द वापरता. साहेब, ही आपल्या समाजाची शिकवण नाही आहे. आपण ज्या आदरणीय प्रकाशदादांवर वारंवार खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय, साहेब मला एवढंच सांगू इच्छितो मी, त्यांचं जेवढं राजकीय आयुष्य आहे ना साहेब, तेवढं तुमचं वयसुद्धा नाही आहे. त्यामुळं आपण प्रकाशदादांवर टीका करण्याइतके आपण काही मोठे नाही आहेत. हाके साहेब, दादांचा अनुभव, दादांच्या अनुभवाबद्दल तुम्ही बोलताय. अहो, गेली 5 टर्म दादा आमदार राहिलेले आहेत. 5 टर्म त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आणि त्यांच्याबद्दल साहेब त्यांचं राजकारणाचं जेवढं वय आहे ना, तेवढा राजकारणाचा जेवढा अनुभव आहे त्यांचा, तेवढं आपलं वय देखील नाही आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर बोलण्याइतकी आपली उंची किंवा पातळी नाही आहे. हाके साहेब, मला एक विचारायचं आहे, साहेब इथं आम्ही ओबीसी समाजाचे आहोत ना. आपण पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीकडून येता आणि इकडं आमच्या इकडे येऊन 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आपण करताय. साहेब हे बंद करा. तुम्ही हाके साहेब 500 किलोमीटरवरून येता, इथं येऊन जातीय तेढ निर्माण करता. तुमच्या माहितीसह सांगतो हाके साहेब, त्यांनी आम्हाला धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या धनगर समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि दरवेळेस ते करतच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इकडे येऊन आम्हाला भांडणं लावायचं किंवा तेढ निर्माण करायचं, कृपा करून हे काम आपण थांबवावं. हाके साहेब, साहेब सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, धनगर समाजाची मागणी ही एसटी प्रवर्गात जाण्याची आहे. साहेब मागं 2024 9व्या महिन्यात
जे पंढरपूरला आपले समाज बांधव आरक्षणासाठी, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. 11 दिवस त्यांचं उपोषण, 11व्या दिवशी 11 दिवस त्यांचं उपोषण चाललं. 11 दिवसापासून ते उपोषणाला बसले होते. त्यावेळेस याच आदरणीय दादांनी, याच आदरणीय प्रकाश दादांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. धनगर समाज हा एसटीत वर्ग करण्यात यावा असं त्यांनी पत्र देखील, ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे. दिनांक 23/9/2024ला धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याबाबतचं हे बघा, हे पत्र आहे साहेब. हे याची तारीख बघा, पाठिंबा बघा, नाव बघा. साहेब अशा दादांबद्दल आपण बोलताय? अहो साहेब, ज्याला आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्यात मिनी मंत्रालय म्हणलं जातं ते जिल्हा परिषद. या ठिकाणी जिल्हा परिषदचा पहिला सभापतीपद धनगर समाजाला भूषवण्याचं काम हे आदरणीय प्रकाशदादांनी केलेलं आहे. आमचे प्रभाकररावजी वाघमोडे साहेब असतील, सभापती कल्याणभाऊ आबूज असतील, यांना सभापती कोणी केलं? मग यांनी धनगर समाजाला न्याय नाही का दिला? धनगर समाजाला सोबत घेऊन, तसेच इतर ओबीसी समाजाला सोबत घेऊन काम करण्याचं काम हे राजकारण व समाजकारण हे आदरणीय प्रकाशदादा सर्व समाज घटकाला सोबत घेऊन करतायत. आपण त्यांच्याबद्दल टीका करणं हे अशोभनीय आहे. साहेब, वडवणी पंचायत समितीचं सभापतीपद देखील धनगर समाजाला याच आदरणीय प्रकाशदादांनी दिलेलं आहे. हे आपणास ठाऊक आहे का नाही? आणि आपण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय. मराठा समाजाबद्दल जर बोलायचं झालं साहेब, गरजवंत मराठेसुद्धा आहेत. त्या गरजवंत मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे. का म्हणून त्यांना आपण विरोध करायचा? ते सुद्धा आज आरक्षणासाठी पाईक आहेत ना साहेब, त्यांना सुद्धा त्या आरक्षणाची आवश्यकता आहे. एक, मी धनगर समाज असून माझा मोठा भाऊ हा मराठा समाज आहे आणि त्यांच्या आरक्षणाला माझा हा पाठिंबा आहे, एवढं मी या ठिकाणी सांगू. मी आनंद सर्जेराव काळे, वडवणी. कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्ते आणि 100 लाखांचे ड्रेनेज घोटाळ्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने जवाब दो किंवा चले जाओ आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर ठिय्या मांडत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांनी हातात लक्षवेधी फलक धरत केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. तर महानगरपालिकेचे प्रशासक तसेच आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकावे, तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन नागरिक प्रतिनिधींना निमंत्रित करावे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. घोटाळा झाला, छोटे मासे तुम्ही पकडून दिले, मोठ्या माशांचं काय झालं? रस्त्याचा हिशोब तुम्ही दिला पाहिजे. व्हाईट पेपर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज प्रशासन जे प्रमुख आहेत आणि उपायुक्त आहेत त्यांना जवाब दो या चले जाओ अशा पद्धतीने आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. गणपती बाप्पांचं हे आता 3रं वर्ष आम्ही आंदोलन करतोय. गणपती बाप्पा आमचे खड्ड्यातनं येतात आणि खड्ड्यातनं जात आहेत, हे दुर्दैव आहे. एकीकडे शासन मते हा महोत्सव करायचा आपल्याला गणपती बाप्पाचा, परंतु दुर्दैवानं कोल्हापुरातल्या रस्त्याची चाळण झालेली आहे. कोल्हापूरकरांना हैराण झालेत कोल्हापूरकर आणि आज आमची क्षमता संपलेली आहे. आज अक्षरशः आम्ही घुसायचा प्रयत्न करतो. नेहमीप्रमाणे पोलिसांची दादागिरी आणि दडपशाहीमुळे आम्हाला आज जाऊ दिलं नाही. आमची इच्छा होती आयुक्ताच्या दारात बसायचं आणि आयुक्तांना सांगायचं काय झालं 100 कोटींचं, काय झालं, अनेक कोटी रुपये आले रस्त्यासाठी, त्याचं काय झालं, काय रस्ते टिकत नाहीत, कुठं मोठा स्कॅम हा, म्हणून हा मोठा रस्त्याचा स्कॅम आहे म्हणून रस्ते टिकत नाहीत. रस्ते खराब झाले का परत पैसे घ्यायला मिळतात अधिकाऱ्यांना. आयुक्तांची जबाबदारी आहे. शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करते, तुम्ही त्या मोबदल्यात आम्हाला काय दिलं कोल्हापूरकरांना हे आयुक्तांना चिंतन करणं गरजेचं आहे. चिंतन, का रस्ते चांगले मिळत नाहीत आम्हाला? जर 3 वर्षाची हमी असेल पेवर पद्धतीनं आणि हॉट मिक्सनं 1 वर्षाची हमी असेल तर ती हमी कुठं जाती, का करत नाही ती? आणि जर हमीची वाढ तुम्ही बघताय का? दर्जेदार रस्ते करून घेण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे, पण तो कोल्हापूरकरांना
अनेक विकारासमोर जात आहेत, अनेक अपघात होत आहेत. याला पूर्णपणे जबाबदार हे आयुक्त आहेत, प्रशासक आहेत. म्हणून जबाब दो या चॅलेंजची आम्ही घोषणा दिली आहे. धसका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा धसका आहे. समोर उत्तर देऊन देत ना, आमच्या का उत्तर देत नाहीत. दूध का दूध पाणी का पाणी करू. चला, जेवढे आता 25 कोटी रस्ते केलेत, जेवढे कोट्यवधी रुपये रस्ते केलेत, आमच्यावर फिरून देत ना आयुक्त मॅडम, उपायुक्त फिरून देत, नगर आयुक्त फिरून देत आमच्या बरोबर. का त्या ठेकेदार कारवाई होत नाही. और लोकांचे 7-8 लाख लोक कोल्हापूर राहत आहेत, परत येत आहेत. अक्षरशः हैराण झाले, हाल झालेत लोकांचे. याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर प्रशासक आहे. पुढे भूमिका आता अनंत चतुर्वेदी आमची भूमिका तीव्र असणार, ह्याच्यापेक्षा तीव्र असणार आहे आमची. त्यांना सजासजी उत्तर घेता आम्ही गप बसणार नाही. जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदार कारवाई करा, ब्लॅकलिस्ट करा, गुन्हे दाखल करा. 86 लाखाचा घोटाळा होतोय. बारके मासे लगेच बळी देतात. मोठ्या माशांचं काय झालं का त्यांच्या कारवाई होत नाही. 86 लाख रुपयाचा घोटाळा झाला आणि तुम्ही कारवाई कुणावर केली. सर्वसामान्य छोट्या मोठ्या माशांवर. मोठ्या माशांचं काय झालं हे पण सांगणं गरजेचं आहे ना. हरतालिकेनिमित्त ठिकठिकाणी आणि मंदिरांमध्ये महिलांच्या पूजेसाठी लगबग असते. आज हरतालिका असल्याने वणी शहरात आणि तालुक्यात महादेव मंदिरामध्ये तसेच घरी चौरंगावर पार्वती मातेचं आणि हरतालिकेची मूर्ती समोर ठेवून वाळूचं शिवलिंग तयार करून महिला मनोभावाने पूजा करतात. त्यामुळे या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील जगदंबा माता मंदिरात हरतालिकेची पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी दिसत होती. काय ग पूर्ण विमल नितीन जावरे. हा उपवास नवऱ्यासाठी धरतात. सकाळपासून तर पूजा करेपर्यंत निरंकार राहतात आणि मग इथून गेल्यावर फळं वगैरे खातात. रात्री जागर करतात. दुसऱ्या दिवशी गणपती बसल्यावर उपवास सोडतात. हे व्रत मुली आणि महिला सर्व करतात. रेडी आणि त्या विष्णू काशी आज हरतालिका होती. आज हा नवऱ्याचा दिवस राहतो. माझे नाव संगीता भास्कर गांगुर्डे. संगीता भास्कर गांगुर्डे. हा व्रत आज हरतालिकेचा व्रत हा पतीसाठी असतो. या महादेवाचा व्रत आहे. पार्वतीनं महादेवासाठी धरला होता. त्याच्यामुळे सर्व स्त्री आपल्या पतीसाठी हा उपवास करतात. आज सकाळपासून उपवास धरायचा. याला खिचडी वगैरे काही चालत नाही. याला सगळं फळं आहार करावं लागतं. आणि हा एक महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं फळं वगैरे घेऊन जाणे आणि तिथं नारळ वगैरे जाऊन फोडणं आणि तिथे पूजा वगैरे करणं हे तिथं करावं लागतं देवाच्या मंदिरात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, स्नान वगैरे करायचं आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथं पूजा वगैरे करायची. पूजा वगैरे करून आल्याच्या नंतर आवरतं आपण भाजीपोळी. आज मुंबईच्या आझाद मैदान परिसरात मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समन्वयकांनी आंदोलनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या येण्यापूर्वीच आंदोलनाची नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि सहभागी कार्यकर्त्यांची सोय याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी संवाद साधून आवश्यक परवानगी आणि सुविधांची खात्री केली जात आहे. आझाद मैदान परिसरात विविध पथकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून आंदोलन शांततेत पार पाडण्याचं आवाहन करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा घेऊन सुमारे 1 वर्षांपूर्वी जे झालेलं आंदोलन पुन्हा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन टेपणार आहे. तत्पूर्वी मागील 1 वर्षापूर्वी जे आंदोलन होणार होतं मुंबईमध्ये, तत्पूर्वी ते थांबवण्यात आलं होतं आणि आज पुन्हा एकदा ते आंदोलनाची
व्याप्ती घेऊन मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे। आपल्यासोबत आहेत गंगाधर काळकुटेजी, काय सांगाल तुम्ही? तो संदेश घेऊन आलेला आहात की आंदोलन होणार, अफवांवर विश्वास ठेवू नका, काय नेमकं आहे? आम्ही सगळे आलोत रात्री, रस्त्याची तयारी असेल, इथली तयारी असेल, मंडप वगैरे त्या सगळ्या तयारीचा पाहायला आलो होतो। मंडपचं नियोजन असेल किंवा बॅनर जे आहेत, रस्त्याने लोकांना येताना मार्गात काही लोक पाणी नाश्ताची व्यवस्था करणार आहेत, ते सगळं पाहायला आलो होतो। आणि अचानक कोर्टाचा पण थोडासा काहीतरी निर्णय आल्याचं, अजून त्याची ऑर्डर हातात आली नाही, परंतु इथं बसायला मनाई केली असं मनोज दादाला असं वाटतंय। पण बघूया, आम्ही सकारात्मक आहोत। परत एकदा आमची न्यायालयाला विनंती असेल, परत आमची पोलीस स्टेशनला विनंती असेल, महाराष्ट्र सरकारला विनंती, मनोज दादाला आणि मराठा समाजाला इथं बसायला परवानगी द्यावी आणि थोडंसं न्यायालयाने जनभावनेचा आदर केला पाहिजे, विचार केला पाहिजे। सरकारनेही जनभावनेचा विचार करावा। महाराष्ट्रातले सगळे मराठे इथं येणार आहेत, उद्या आंदोलन होणार आहे आणि मुंबईतच होणार आहे। त्यामुळं आझाद मैदान दिलं तर आणखी बेटर राहील सरकारसाठी। आणि माननीय न्यायालयाने सुद्धा एक निपक्षपाती निर्णय म्हणून थोडासा हे निर्णय बदलावा, किंवा आता जजमेंट काय आलं, ऑर्डर काय होते हे आम्ही बघितल्यानंतर त्यावर सविस्तर बोलू। मात्र काय पासून आणि आता सुद्धा सहभागी आहात, काय सांगाल? मराठा समाजाला ह्या परिस्थितीला जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्र राज्य सरकार आहे। दादा वारंवार, दादांनी 288 आमदार असू द्या, महाराष्ट्र 2 उपमुख्यमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, यांना वारंवार फोन केलेत की मराठा समाजाचे आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत ते प्रलंबित आहेत, त्या मागण्या पूर्ण करा। हे दादा कधीपासून करतात? हे सरकार स्थापन होण्याच्या आधीपासून, सरकार स्थापन झाल्यापासून। तर सरकारनं, माझं मत आहे की मराठा समाजाला आत्तापर्यंत ह्या सिच्युएशनला जरांगे पाटलांना असं आणून, या सिच्युएशनला आणून ठेवलं आहे की मराठा समाजाला पर्याय राहिला नाही मुंबईकडे येण्याशिवाय। आणि आझाद मैदानचा आतापर्यंत इतिहास आहे। आमची मराठा मुंबईकरांची मागणीच आहे की आझाद मैदानाचा चांगला इतिहास आहे। दादाने आंदोलनाला सुरुवात इथूनच करावी। मराठा समाजाच्या कायदेशीर काय लढा आहे तो आमचा मराठा समाजाची वकिलाची जी पूर्ण फौज आहे ते सक्षम आहे। आणि इथे पोलीस प्रशासन, मुंबईतले जे काय DCP असू द्या, मुंडे साहेब असू द्या, कमिशनर साहेब, देशमुख साहेब असू द्या, नेहमी सहकार्याची भावना त्यांची राहिली आणि सहकार्य आम्हाला आतापर्यंत केलेलं आहे, करतील। दुर्दैव आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या तर आम्हाला त्याची गरज नसती पडली। हे जे आंदोलन नाही, आता आज हायकोर्टाने आझाद मैदानावरची परवानगी नाकारलेली आहे। त्याचे काही कारणं असतील, आता पूर्ण आम्ही ते ऑर्डर वाचतो। परंतु माझं शासनाला एक असं म्हणणं आहे की मराठा समाजाला संचार स्वातंत्र्य तरी तुम्ही देऊ शकताय, द्यावंच लागणार आहे। संचार स्वातंत्र्य म्हणजे काय? आपला फंडामेंटल राईट आहे प्रत्येक नागरिकाचा। मुंबईमध्ये येण्यापासून कोणताही कायदा मराठा समाजाला रोखू शकत नाही। आम्ही आंदोलक म्हणून येण्यापेक्षा आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला येतो सगळेजण मिळून। त्या गणपतीच्या दर्शनाला यायला कुणी अडवू शकणार आहे का? अडवू शकणार नाही। फक्त आमचं काय आहे, एकत्रित यायचं अशी आमची भूमिका आहे। पण सरकारनं संचार स्वातंत्र्यावर आमच्या गदा आणलेला आहे। हायकोर्टाने सुद्धा ह्या गोष्टीचा पुनर्विचार करायला पाहिजे होता। आम्ही आझाद मैदान मागितलं होतं, ही जी काही रिझर्व आहे, आझाद मैदान कशासाठी? आंदोलनासाठीच रिझर्व आहे, दुसरा काहीच विषय नाही इथं। पण दुर्दैवानं तो निर्णय थोडासा आमचीच कुठेतरी कमी पडले असेल, आम्हीच परवानगी घ्यायला कुठेतरी कमी पडला असेल, काहीतरी प्रोसिजर करायला कमी पडला असेल। पण सरकारने मराठ्यांची भावना समजून घ्यायला पाहिजे आणि सरकारने मराठ्यांना आतमध्ये येण्याची सुविधा सगळी पुरवली पाहिजे। मराठे तरी येणार आहेत, ही मुंबई मराठ्यांची आहे, ही हा देश मराठ्यांनी हे केलेला आहे। आणि हिंदू धर्माचे ठेकेदार जे आज काय बोलायला लागलेत, गणपतीच्या मध्ये तुम्ही चाललाय, गणपतीचा असा आहे तसा आहे, अरे ह्या देशातलं हिंदुत्व टिकवलं हे मराठ्यांनी, हिंदू धर्माचं रक्षण केलं मराठ्यांनी। मराठ्यांच्या मुळं आज गणपती देवाचं बाप्पा बसवायला चालू केलाय। आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व कोण शिकवणार आहे? ह्याच्याबद्दल दुर्दैव आहे मराठा माणसांचं की हे एखादा उत्तर भारतीय माणूस येऊन इथं मराठ्यांच्या विरोधात याचिका दाखल करतो आणि सरकार आणि मराठी आपण गपचूपपणे ऐकून घ्यावं लागतं आणि आपल्याला परवानगी नाकारली जाते। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। लाखोंच्या संख्येने प्रचंड उद्या मोर्चा सकाळी निघणार आहे आणि मनोज दादा कसल्याही परिस्थितीत आता थांबणार नाहीत। सगळ्यांनी निर्धार ठाम केलं की आता आरक्षण घेतल्याशिवाय, ते पण ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून आझाद मैदानातून एकही मराठा माघार घेणार नाही। ही लढाई आता आरपारची आहे आणि सर्व मराठा बांधवांना सांगू इच्छितो की मराठ्यांनो पेटून उठा, लाखोंच्या संख्येने मुंबईला यायचं आहे आणि आता ही आरपारची लढाई जिंकल्याशिवाय आपल्याला मुंबईतून जायचं नाही, एवढंच बोलतो। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा।
मराठा, लाख मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. हम जीतेंगे लढेंगेच्या सोबत हम सब जरांगेच्या घोषणा मुंबईतील आझाद मैदानात येथून सध्या दिल्या जात आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्येच हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानामध्ये येणार आहे आणि मराठ्यांचं जे आंदोलन आहे पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह न्यूज मराठी 24/7 मुंबई. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.